पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोबाईलवरती रमी खेळल्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे हे वादात अडकले होते। यावेळी मंत्रिपद वाचवण्यासाठी कोकाटेंनी नंदुरबारच्या शनी मंदिरामध्ये नवस केलेला होता। मंत्रिपद वाचल्याने कोकाटेंनी पुन्हा शनी मांडळ मंदिरामध्ये जात आपला हा नवस फेडला। यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निशाणा साधलेला आहे। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपद वाचावं यासाठी शनिदेवाला साकडं घातलं होतं, त्याच माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपद वाचल्यानंतर पुन्हा शनी मंदिराची पायरी चढत आपला नवस फेडला। 7.5 मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमधील शनी मांडळ येथे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी पूजा अर्चा केली। माझ्या मागे लागलेली 7.5 दूर झाली अशी भावना कोकाटेंनी बोलून दाखवली। शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालू शकत नाही। शेवटी माझ्यावर काय, तुमच्यावर काय, समाजावर काय, शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात। त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडलं असेल। पाठीमागे लागलेलं असं वाटत नाही, शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे। त्यामुळे शनिदेव मागे लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही। खंबीर शनिदेव माझ्या पाठीमागे नवसाने मला मंत्रिपद मिळालं किंवा नवसाने माझं मंत्रिपद टिकलं असं जर कोणी मंत्री मानत असेल तर हे दुःखदायक आहे। मंत्रिपद असणं, मंत्रिपद टिकणं हे सगळं राजकीय आणि आपल्या कामाची पद्धती अशावर अवलंबून असलेल्या या सगळ्या गोष्टी। अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं। संकटामध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपद वाचवण्यासाठी देवाचा धावा सुरू केला। आपल्यावरील इडापिडा टळावी यासाठी थेट शनिदेवाच्या चरणी लीन झाले। त्यानंतर वादग्रस्त कोकाटेंचं डिमोशन करत कृषी खातं काढून क्रीडा खातं सोपवण्यात आलं। अखेर मंत्रिपद वाचल्यानं माणिकराव कोकाटेंनी पुन्हा शनी मंदिरात शनी कवच अभिषेक केला। संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे, पण मात्र शनी मांडळचं शनी मंदिर हे नवसाला पावणार, प्रत्येक भक्ताची मनोकामना मन इच्छा परिपूर्ण करणार आणि शनी 7.5 मुक्तिपीठ आहे। भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं भगवंत शनिदेवाने ते परिपूर्ण केलं। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ येथील शनी मंदिर हे देशातील एकमेव 7.5 मुक्तपीठ म्हणून ओळखलं जातं। इथं शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने मागे लागलेली इडापिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे। अनेक नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केली। त्यामुळे कृषी मंत्रिपद गेलं असलं तरी शनिदेवामुळे आपलं मंत्रिपद वाचलं असं माणिकराव कोकाटेंना वाटतंय। मात्र प्रत्येक वेळी देव मदतीला धावून येईलच असं नाही, हे सुद्धा मंत्री माणिकराव कोकाटेंनी लक्षात ठेवावं। अन्यथा पुन्हा चुकीच्या पद्धतीनं वागल्यास शनिदेवाचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की। आफताब शेख, पुढारी न्यूज, नंदुरबार।